Hello students, welcome to lecture number 3, Isha Academy Crash Course CET batch, Mathematics subject chapter Trigonometry, right? Actually आपण थर्ड डे जो आहे तो ट्रिग्नोमेट्री 12 साठी दिलेला होता, पण ट्रिग्नोमेट्री वरती तुमची कमांड चांगली बसली पाहिजे, राईट? सो आज सुद्धा आपण काही क्वेश्चन्स 11 च्या ट्रिग्नोमेट्री मध्ये करणार आहे आणि जर टाइम स्पेसिफिक जर आपल्याला सफिशियंट मिळाला तर आपण 12 ट्रिग्नोमेट्रीला स्टार्ट करणार. अदरवाइज वी विल सी 12 ट्रिग्नोमेट्री इन नेक्स्ट लेक्चर. ओके, आपण एखादा पहिला संडे यूज करू शकतो किंवा मॅट्रायसिसला 2 दिवस लागतील असं काही वाटत नाही, तर त्यात आपण त्यात कॉम्बिनेशन करू शकतो पुढे जाऊन. पण ट्रिग्नोमेट्री वरती एनी हाऊ तुमची कमांड येणं फार गरजेचं आहे, राईट? सो लेट्स सी. आय होप तुम्ही ट्रिग्नोमेट्रीची जी डीपीपी आहे त्याची प्रिंट काढून घेतलेली असेल. डीपीपी ची प्रिंट असेल तर तुम्हाला सॉल्व्ह करायला ते सिंपल जाणार कधी पण. हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलेलं होतं. मोबाईलवर असेल तरी पण काही हरकत नाहीये, पण जेव्हा तुम्ही नंतर प्रॅक्टिसला जाणार आहात तेव्हा फक्त मग तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यातले जे काही क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला लास्ट टाइम करायला सांगितले होते, जे अँगल्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 36 cos 600 और tan 840, त्या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला करावे लागतात. त्यातला एका दुसरा क्वेश्चन मी करतो. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 36. ओके, we have to find cos of 600 degree. So how will you find this angle? So it is cos of कुठलाही अँगल असू देत त्याला 360 च्या मल्टिपल मध्ये आधी आपल्याला जावं लागेल. 360 डिग्री म्हणजे 0 डिग्री आणि परत अजून एक रोटेशन कंप्लीट झालं तर तो 720 डिग्री क्रिएट होतो. तो हा 360 आणि 720 इन बिटवीन असणार आहे. मग 360 प्लस किती जातोय बघा हा अँगल. According to that, you can solve this, right? So see what you are getting. What you are getting 240, right? So see, so 360 डिग्री म्हणजे 0 डिग्री असतो. सो पहिला क्वेश्चन मी इथे सगळं लिहितो 240. Okay, so what next? So we have to find value of cos of 240 degree. Okay, so how will you find this? Now decide quadrant. Cos of 240 degrees greater than 180, less than 270. Third quadrant we will take angle compulsory 180 plus theta. Okay, from third quadrant I have given this to you in first lecture. So 180 plus किती येणार आता तुमचा 60 डिग्री येणार. 180 plus 60 डिग्री. ओके, सो 180 चे इन्व्हॉल्वमेंट असेल तर cos चा आन्सर cosच राहतो, cos 60. बट cos आन्सर थर्ड क्वाड्रंट जर असेल, थर्ड क्वाड्रंट अँगल, then value of cos is negative. So answer is minus cos 60 is 1/2. According to that, you have to solve all the questions, positive, negative, anything, right? We will solve one more question. That is question number 38. Okay, so in 38 we want tan of minus 690 degree. Okay, so minus angle कसं सॉल्व करणार? फर्स्ट बेसिक फॉर्म्युला अप्लाय केला, tan of minus theta. So tan of minus theta is minus tan theta, right? Cos of minus theta minus cos theta, sorry, sin minus theta is minus sin theta. Tan minus theta is minus tan theta. But cos minus theta is plus cos theta. According to that, we have to solve trigonometric values of negative angles and positive angles. So minus tan. Now again same concept. So 690 degrees 360 plus something. काही अँगल 720 च्या प्लस जाणार. सो त्या स्टाईलने तुम्हाला ते सगळे अँगल 0 असणार आहेत. मग किती जातोय बघा, पटापट सॉल्व्ह करा. आता मग सारखाच कन्सेप्ट आहे. 360 डिग्री म्हणजे 0 डिग्री असतो. काय काय तयार होते बघा हे सगळं. मायनस टॅन. सो व्हॉट विल यू गेट हिअर? 0 330 डिग्री, राईट? सो 330 डिग्री. So 330 degree. This angle we have to find. So minus tan. Again same concept. It is from third quadrant. So obviously 180 plus something, right? So 0, 5, 150. Okay. So minus. Now tan 180 plus theta.
180 इन्व्हॉल्वमेंट इज देअर, तर टॅनचा आन्सर तुमचा टॅनच राहणार, टॅन ऑफ 150 डिग्री. सी थोडस काय कॅल्क्युलेशन मध्ये काय प्रॉब्लेम झाला का कुठं? Yes, yes, yes. Okay, so 330 degree is greater than 270 and less than 360. So it is from fourth quadrant. So fourth quadrant angle कसा घेतो आपण? 360 minus घेतो आपण, 360 minus theta, right? From fourth quadrant. 270 plus theta पण चालतो, पण तो आपण घेत नाही, कारण बेटर कॅल्क्युलेशन साठी आपण 360 minus theta घेणार फोर्थ क्वाड्रंट अँगल. 360 minus किती येणार तुमचा? 30 डिग्री येणार, राईट? सो अगेन सेम कन्सेप्ट, 360 असेल तर टॅनचा आन्सर टॅनच राहणार, टॅन 30. यात परत ऍडिशनल तुमचं काय येणार आहे? सो फोर्थ क्वाड्रंट, इन फोर्थ क्वाड्रंट व्हॅल्यू ऑफ टॅन इज निगेटिव्ह, राईट? टॅन ऑफ 360 minus 30 is minus tan 30. Already one minus sign is outside, so minus minus plus tan 30. So finally you will get answer 1/√3. See properly what we have done. Okay, so similarly you can find all the values up to question number 42. याच्यात कुठल्याही स्टेप मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाउट्स असतील की हे असंच का केले तसंच का केले, तुम्ही डाउट्स ग्रुप वरती विचारा. विदाउट अंडरस्टँडिंग पुढे जाऊ नका. काही समजलं नाही तर पॉज करा व्हिडिओ, परत पाठीमागे जावा, नीट बघा. पण अंडरस्टँडिंग हे कंपल्सरी झालं पाहिजे, तर पुढचं तुम्हाला 12वी किंवा 12th स्टँडर्डचं ट्रिग्नोमेट्री तुम्हाला इझी जाणार आहे, राईट? सो कम्प्लीट दिस. सो लेट्स मूव. If we take question number 43, take question number 43, what you are getting? Cos of 1 degree plus cos of 2 degree plus cos of 3 degree dot 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 cos of I think 179 degree plus cos of 180 degree, right? This value we have to find. Cos 0 याच्यात कुठे आलेला नाहीये. cos 0 चा आन्सर असतं 1, राईट? cos 90 एक असतो. cos 90 किती असणार? याला थोडंसं आपण अजून एक चेंज करूयात. इट इज cos 1 प्लस cos 2 प्लस cos 3 डॉट 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 तुमचा cos 90 पर्यंत जाऊ शकतो, प्लस पुढचा असणार आहे cos ऑफ 91, त्याच्या आधीचा असणार आहे cos ऑफ 89, अगेन डॉट डॉट डॉट, देन cos ऑफ 179 and cos of 180 degree. Now you have to find pairs, right? 1 degree आणि इकडे तुम्ही घेऊ शकता 179 degree, right? Then 2 degree याच्या आधीचा असणार आहे cos 178. असे पेयर्स तुमचे बनतील 89 डिग्री, 91 डिग्री. आपण असे अँगल्स घेणार आहेत की ज्यांची ऍडिशन 180 डिग्री असेल, राईट? त्यातनं म्हणजे तुम्हाला यातनं काय काय करावं लागणार आहे? सपोज तुमचं असेल आता cos of 179, तो लास्ट सेकंड लास्ट आहे, तर तुम्ही चेंज काय करणार? cos of 180 minus 1, राईट? सिमिलरली cos of 178 याला चेंज काय करणार आपण? cos of 180 minus 2 डिग्री. मग cos 180 minus थीटा किती असतो? 180 असेल तर cosचा cos राहतो, cos 1 क्रिएट होणार, हा cos 2 येणार. बट दीज अँगल्स फ्रॉम सेकंड क्वाड्रंट cosचा आन्सर असतात निगेटिव्ह, राईट? What we are getting now? We are getting easily changes, that is याला तुम्हाला प्लेस करता येईल मायनस cos 1, त्याच्या आधीचा होणार तुमचा मायनस cos 2, हा तुमचा कन्वर्ट होणार मायनस cos 89. क्लिअर आहे का बघा? देन व्हॉट नेक्स्ट? ऑब्विसली cos 1 मायनस cos 1 0, cos 2 मायनस cos 2 0, cos 3 and इकडून cos 177 तो कॅन्सल होणार, असे ते कॅन्सल करत येणार आहेत. सिमिलरली cos 89 and cos हा मायनस cos 89 कॅन्सल, म्हणजे cos 91 डिग्री, राईट? म्हणजे फक्त ही एकच व्हॅल्यू राहणार आहे, cos 90 प्लस cos 180. ओनली 2 व्हॅल्यूज विल रिमेन देअर, राईट? cos of 90 plus cos of 180, right? So put values of these two and you will get your answer.
पुढचा आता तुम्ही कंप्लीट करा, मी सांगणार नाही कॉस 90 किती आणि कॉस 180 किती आहे. कंप्लीट दिस. प्रॉब्लेम आला तर मला विचारा मग. ओके, पुढचा एक टाइपचा क्वेश्चन सॉल्व्ह करूया कुठला तरी आपण. 46, 47 सेम पॅटर्न्स आर देअर. वी विल सी 47 cos of pi by 15 plus cos of 4 pi by 15 plus cos of 11 pi by 15 plus cos of 14 pi by 15. These are also favorite questions for the entrance level. So what we can do here, also we are getting pairs pi by 15 and 14 pi by 15. So summation is 15 pi by 15. 15 pi by 15 means pi. Similarly, 4 pi by 15 and 11 pi by 15. These are pairs. What we can do? We can find cos of 14 pi by 15. We will change it is cos of addition is. याच्यात जर पाय बाय 15 जर तुम्ही ऍड केलात तर तो 15 पाय बाय 15 मिळतो म्हणजे पाय. म्हणजे याला मी चेंज करू शकतो पाय मायनस पाय बाय 15. बघा, पाय मायनस पाय बाय 15 याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तो तुमचा तयार होतो 14 पाय बाय 15. राईट. अगेन सेम कॉस पाय मायनस थिटा, इट इज कॉस थिटा. पाय इन्व्हॉल्वमेंट इज देअर and pi minus theta means second quadrant. Second quadrant value of cos is negative, right? And similarly, if you take middle term, that is cos of 11 pi by 15, so it is cos of pi minus 4 pi by 15. See properly. Again, it will convert into the minus cos 4 pi by 15. Same concept. Second quadrant answer is negative, right? So what we are getting now? That is equal to this value cos of pi by 15 plus cos of 4 pi by 15. Next term we are getting minus cos of 4 pi by 15. Next term we are getting minus cos of pi by 15. What we are getting? So obviously same concept. Cos pi by 15 minus cos pi by 15 0. Cos 4 by 15 minus cos 4 pi by 15 0. So we are getting final answer is equal to 0. Right? Question number 47 is in similar pattern. याला सेम क्वेश्चन तुम्हाला कुठे कुठे दिसत आहेत. 46 क्वेश्चन नंबर आहे और you will get question number 51, question number 52. These are on same patterns. Okay, so apply same pattern, then you will get answer. Some questions are there, like question number 53, 54, 55. These are standard angles. Cos pi plus theta, pi minus theta, 180 plus theta, 180 minus theta. Standard formulas are there for this. To solve these questions easily, don't need to explain here. Up to your question number, I think 57, right? 56, 57. These are regular questions, right? Similarly, question number 60, regular formula cos of 3 theta, cos 3x चा फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे. ओके. क्वेश्चन नंबर 61. 61 ला तुम्ही बघा काय करू शकता. साइन ऑफ 4 थीटा तुम्हाला विचारलाय. 4 थीटाला एका दुसऱ्या टाइप्स मध्ये त्याला एक्सप्रेस करून बघा काय काय तयार होते तुम्हाला. देन यू विल गेट आन्सर. आपण बघूयात काय होते का. साइन 4 थीटा, so it is sin of 2 into 2 theta, right? So sin 2 theta, consider this angle as a theta. So what we are getting? Sin 2 theta is 2 into sin theta cos theta, right? So ऑप्शन जे आहेत ते सगळे थीटा मध्ये आहेत. Okay, so what we can do? 2 as it is. Value of sin 2 theta is again 2 into sin theta cos theta, and value of cos 2 theta. For cos 2 theta we are having 4 formulas. tan theta चा इथे काय फॉर्म्युला येणार नाही, मग sin किंवा cos मधला फॉर्म्युला घ्यायचा आहे. आता डिपेंड्स कुठला घ्यावा लागेल. sin क्यूब चा ऑप्शन आहे, sin स्क्वेअर चा आहे, cos थीटा चा आहे. सो काय करता येईल बघा यातनं तुम्हाला. 4 sin theta 2 मायनस बरेचसे ऑप्शन त्यात आहेत.
आपल्याला 3 फॉर्म्युले असतात, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, राईट. थोडंसं ट्राय करा. हे 3 फॉर्म्युले आहेत, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. सेकंड फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. थर्ड फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. कुठला तरी एक फॉर्म्युला टाका, यांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 4 इंटू साइन थिटा कॉस थिटा. यूज एनी वन फॉर्म्युला. तिन्ही फॉर्म्युले टाकून बघा आणि त्यातला कुठला ऑप्शन मॅच होतोय बघा त्याला, राईट. यू हॅव टू सॉल्व दिस. ऑप्शन्सला काही सोडू नका, पटापट त्याला सॉल्व करा. Okay. So now again same question number from 62. Question number 62 to question number 71. These are also compound angle formulas. Pi by 8 or 18 degree. सगळ्यांना थोडंसं कन्वर्ट करा, रेग्युलर डिग्री मध्ये कन्वर्ट करा आणि मग त्याला कुठले कुठले ऍडिशन सबट्रॅक्शनचे फॉर्म्युले टाकायचे आहेत बघा. ते तुम्हाला रेग्युलर क्वेश्चन्स आहेत, ते इझिली तुम्हाला सॉल्व्ह होतील, राईट. साइन 2 थिटा कॉस थिटा त्या टाइपचे फॉर्म्युले तुम्हाला इथं यूज करावे लागणार आहेत. ओके. त्याला आपण काही स्टँडर्ड अँगल्स मध्ये सुद्धा यांचं इन्क्लुडिंग आहे, काही त्यातले क्वेश्चन्स आहेत ते, राईट. इफ यू टेक क्वेश्चन नंबर 72 कसं करणार आहे बघा. जस्ट मी आता हिंट देत चालू आहे, पटापट ते तुम्ही करू शकाल. या टाइपचा एक क्वेश्चन आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चर मध्ये केलं होतं. sec x is minus 13 by 5. So x is from which quadrant? Greater than pi by 2, less than pi. So it is from second quadrant. We have to find out value of sin 2x. Same question 73. We have to find cos 2x. Right? Same question. We have to find tan 2x. 72, 73, 74. So concept is also same. For sin 2x, we are having formula 2 into sin x cos x. Cos 2x is cos square x minus sin square x. And tan 2x is 2 tan x upon 1 minus tan square x. These are three formulae. Means we have to find value of sin x, cos x and tan x from the sec x. Okay. From sec x, you will easily get cos x. Cos x is 1 upon sec x. So reciprocal of this is minus 5 by 13. Then prepare one triangle that I have explained in one last questions also. Previous question we have seen this concept. You have to prepare one triangle satisfying this given data. So we have to take one angle is x. So cos s is adjacent side upon hypotenuse. You will get this. Obviously again same, 169 minus 25, that is 144, means 12. Pythagoras theorem. Now you can identify sin x. So sin x is opposite side upon hypotenuse, and tan x. Tan x is opposite side upon adjacent side. Now x is from second quadrant, right? Angle is from second quadrant. So cos x is negative, sin x is positive, tan x is negative, right? So put this value here, you will get answers, right? So solve that. Okay, so some questions are in similar pattern. In somewhere you have to use formula of sin 3 theta, cos 3 theta, like this. Okay. So question number 80 and 81, both are similar question. We will solve any one question. So question number 81. Suppose value of x we have to find. To solve this, under root 2 plus under root 2 plus under root 2 plus 2 cos 8 theta, right? We have to use formula of cos 2 theta everywhere, right? So here we have to use formula of cos 2 theta every time. That is, what is basic? We can see. So x is equal to, or we will solve one by one.
first we will solve only this term. Okay, so you will get clear understandings. 2 plus 2 cos of 8 theta. I will solve here. So 2 plus 2 cos of 8 theta. So take 2 common. So 1 plus cos of 8 theta. Okay, so 2 into. So 1 plus cos theta. This formula we are having. 1 plus cos 2 theta is 2 cos square theta, means we have to make half angle 4 theta. Okay, so we are using basic formula, that is 1 plus cos 2 theta, that is equal to 2 cos square theta. This we have to use formula every time. 2 थीटाचा अँगल थीटा होणार आहे, म्हणजे अँगल हाफ होणार आहे, म्हणजे cos 2 थीटा मध्ये जर तुम्ही फॉर्म्युला वापरला 2 cos square theta minus 1, मग त्यातनं तो हा फॉर्म्युला क्रिएट होतो. राईट, what we can do now? So obviously, so this will convert into the 8 cos square 4 theta. So you can write here this value, right? Taking 2 common, we are getting 2 into 2, 4 cos square 4 theta. So 4 cos square 4 theta and square root is there, right? Now what do you get going to do? 2 plus under root. Now 4 cos square 4 theta, square root is 2 cos 4 theta. Okay, so again same concept. Now we can write 2 plus 2 cos of 4 theta. Take again 2 common. 1 plus cos 4 theta. Again same formula. 1 plus cos 4 theta is 2 cos square, half angle is 2 theta. So we are getting 4 cos square 2 theta, right? So 4 cos square 2 theta, and we have to make square root, right? So it is 2 cos 2 theta. Then again plus 2 and under root we are having. It is last square root outside, right? This value. Here, this value will come here. Again, same concept. I will write here now. So square root of, take 2 common. So 1 plus cos of 2 theta. Okay. What we are getting? Square root of 2 into 1 plus cos 2 theta, 2 cos square theta. So under root of 4 cos square theta. So answer is 2 cos theta. Right? Same formula we have used for 3 times. 1 plus cos 2 theta, that is equal to 2 cos square theta. Okay, so it is our answer. प्रत्येक वेळेला व्हिडिओ पॉज करत चला आणि इतरांनी नीट बघत चला अंडरस्टँडिंग साठी. आणि मग कुठेही डाऊट आला तुम्ही त्याला स्क्रीनशॉट मारून एखाद्या स्टेपला राऊंड करून तुम्ही परत पोस्ट करू शकता. ही स्टेप आम्हाला समजली नाहीये किंवा कशी केलेली आहे किंवा स्टील कन्फ्युजिंग मध्ये आहे. डाउट्स जास्तीत जास्त विचारा, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग पटापट त्याच्या गोष्टी फास्ट समजत जातील. So up to question number 90, regular half angles formulas are everywhere. So use this formula, you will get answers obviously. Similarly, I will solve question number 85 in between. That is cos A upon 1 plus sin A. So this conversion is very important regarding to 11th standard, 12th standard, differentiation, integration. सगळीकडे याचा तुम्हाला यूज होणार आहे. जिथे तुम्हाला 1 plus sin A दिसेल. लास्ट क्वेश्चन मध्ये आपण काय बघितला? 1 plus cos 2 theta. ओके, 1 plus cos 2 theta किती असतो? 2 cos square theta. Similarly 1 minus cos 2 theta. याच्यात पण cos 2 theta चा थर्ड नंबरचा फॉर्म्युला अप्लाय करा, त्यातनं आपल्याला मिळतो 2 sin square theta. हा झाला 1 plus cos 2 theta किंवा 1 plus cos theta. आता इथे 1 plus sin A आहे, 1 plus cos A असेल तर आपण हा यूज करणार, 1 minus cos A असेल तर हा अँगल यूज करणार फॉर्म्युला, राईट. बट वी आर हॅव्हिंग 1 plus sin A. 1 plus sin A ला आपण कसं चेंज करणार, इकडे लिहून दाखवतो मी तुम्हाला, मग त्याला आपल्याला डायरेक्टली अप्लाय करता येईल, राईट. सो जस्ट तुमच्याकडे आता हा आहे 1 plus sin A.
ओके, मग साइन ए चा फॉर्म्युला किती असतो साइन थिटा प्रमाणे 2 इंटू साइन ए बाय 2 अँड कॉस ए बाय 2. आणि हा जो काय तुमचा 1 असणार आहे 1, त्याला आपण टाकणार कॉस स्क्वेअर ए बाय 2 प्लस साइन स्क्वेअर ए बाय 2. इट इज युनिक चेंज. ओके, so now what we are getting, it is a square, it is b square, it is 2ab. So it is clearly expansion of a plus b bracket square, that is cos a by 2 plus sin a by 2. So it is as a standard formula 1 plus sin a, you have to change in this matter. So it is 1 plus sin a is cos of a by 2 प्लस साइन ऑफ ए बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि इथं जर निगेटिव्ह साइन आला असता तर इथं निगेटिव्ह साइन येतो. 1 मायनस साइन ए इज कॉस ए बाय 2 मायनस साइन ए बाय 2. इथे लिहितो मी फॉर्म्युला प्लस मायनस प्लस मायनस. सो दीज आर 3 इम्पॉर्टंट 1, 2 अँड 3. 1 प्लस कॉस 1 मायनस कॉसला कसं कन्वर्ट करायचंय आणि 1 प्लस साइन और 1 मायनस साइन त्याला तुम्ही कसं कन्वर्ट करणार त्याचं हे प्रोसेस आहे. ओके, now numerator cos theta, so cos theta mean cos 2 theta formula, that is cos square theta minus sin square theta. So cos square half angle करावा लागणार cos square a by 2 minus sin square a by 2, right? Now numerator is a square minus b square. At numerator use formula, it is your a square, it is your second term square b square. So numerator is cos a by 2 plus sin a by 2. Okay, and second one is cos a by 2 minus sin a by 2. It is your numerator. A square minus b square is a plus b into a minus b, and denominator is same bracket square. Bracket square means multiplication of same bracket. Cos a by plus sin a by 2, cos a by 2 plus sin a by 2. So from here you can cancel one bracket, same brackets are there. Now remaining terms are cos of a by 2 minus sin of a by 2 upon cos of a by 2 and plus sin of a by 2. हा क्वेश्चन तुम्हाला रेग्युलर ट्रिग्नोमेट्री मध्ये येणार आहे. याचं जर तुम्हाला डिफरन्शिएशन काढा म्हणलं तर तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल आणि मग डिफरन्शिएशन काढावं लागणार डेरिव्हेटिव्ह मध्ये. हाच क्वेश्चन तुम्हाला विचारणार फाइंड इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन मध्ये सुद्धा तुम्हाला या टाइपनी त्याला चेंजेस करावे लागतील आणि मग सिम्प्लिफाय केल्यानंतर त्याचं तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व्ह करावं लागेल, राईट? सो हा ऑप्शन मध्ये आन्सर असेल तर ऑप्शन आन्सर मध्ये मारून टाका. ठीक आहे, याला अजून आपण काय कन्वर्ट करू शकतो? दिस आन्सर इज युअर करेक्ट वन आन्सर. नाउ नेक्स्ट, डिवाइड ऑल टर्म्स बाय cos a by 2. सगळ्या टर्म्सला cos a by 2 ने डिवाइड करा. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos a by 2. So first term will become 1 minus sin a by 2 upon cos a by 2, that is tan of a by 2 upon, similar here, 1 plus tan a by 2. So this conversion is also correct. हा सुद्धा कधी कधी ऑप्शन मध्ये असतो, right? What next? Next change. Now put one value as tan pi by 4. या 1 ला tan pi by 4 टाका. Tan 45 degree is 1. So minus tan a by 2 upon, या 1 ला तसाच ठेवतो आपण and tan a by 2 ला 1 नी मल्टिप्लाय करा. So 1 means tan pi by 4 and tan a by 2 as it is, right? So it is expansion of tan a minus b. Tan a minus b is tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. So tan pi by 4 minus a by 2. So it is also your answer, right? क्लिअर आहे का? बघा कसं कसं चेंज झालेलं आहे. आता इथं अँगल तुमचा आहे a, मग इथं तुमचा आन्सर आहे a by 2. तर a च्या ठिकाणी 2a असेल तर आन्सर मध्ये तुम्हाला a मिळणार, pi by 4 minus a. a च्या ठिकाणी जर 4a असेल तर फायनल आन्सर मध्ये मिळणार तुम्हाला 2a. अँगल तुम्हाला हाफ करायचा आहे, पण tan pi by 4 मायनस तो तुमचा तिथं कॉन्स्टंट राहणार आहे. क्लिअर आहे का? बघा काय काय केलेलं आहे.
इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, इम्पॉर्टंट चेंजेस, कारण हा तुम्हाला डिफरन्शिएशन मध्ये लागणार, इंटिग्रेशन मध्ये सॉल्व लागणार. आता इथे मी खाली लिहितो. आता या जर मला डिफरन्शिएशन पाहिजे असेल, म्हणजे परत मला हे डिफरन्शिएशन मध्ये करत बसावं लागणार नाही. डिफरन्शिएशन पाहिजे असेल, तुम्हाला कशाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे, tan π/4 मायनस a/2. tan थिटाचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, समजा तुमचा एक्स मध्ये असेल, tan π/4 मायनस x/2, राईट. कशाचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे तुम्हाला, tan ऑफ π/4 मायनस x/2. मग डेरिव्हेटिव्ह किती येणार, tan थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो sec स्क्वेअर थिटा, sec स्क्वेअर π/4 मायनस x/2. आणि परत आपण याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करू, π/4 चा डेरिव्हेटिव्ह असतो 0 आणि मायनस x/2 चा डेरिव्हेटिव्ह असतो -1/2. इट इज अवर आन्सर, डिफरन्शिएशन ऑफ दिस, राईट. अँड सिमिलरली याचं जर तुम्हाला इंटिग्रेशन विचारलं, इंटिग्रेशन सेम क्वेश्चनचं इंटिग्रेशन विचारलं, मग टॅन थिटाचा इंटिग्रेशन टाका. टॅन थिटाचा इंटिग्रेशन किती असतो, तो फॉर्म्युला तिथं पुट करा, राईट. मग त्यातनं तुम्हाला त्याचा आन्सर कंप्लीट होणार आहे. सो डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, बोथ पॅटर्न्स आर आय हॅव इन्क्लुडेड. ठीक आहे. तर हा क्वेश्चन 100% डिफरन्शिएशन मध्ये येणार, इंटिग्रेशन मध्ये येणार. सेम कन्वर्जन परत तुम्हाला करावं लागेल, and after that you will get answer. Okay. So further questions are similar. Question 135 in same pattern. और 137 आपण काही क्वेश्चन्स केलेले आहेत. 138, 139 असं सेम पॅटर्नचा फॉर्मॅट आहे. क्वेश्चन प्रत्येक वेळेला सॉल्व्ह करा, काय काय ते बघा, त्यातनं तुम्हाला इझिली गोष्टी पुढे बघा. मी काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन घेत चाललेलो आहे. काही क्वेश्चन प्रॅक्टिससाठी आहेत, काही क्वेश्चन्स कधी कधी येत पण नाहीत, जसं त्या बुक्स मध्ये असतात. त्याला आपल्याला काही ना काही पुढे घेत घेत जावं लागेल. Just hold on. ओके, एक पेज मिस झालं माझ्याकडनं. सो क्वेश्चन नंबर 93 हा पॅटर्न एक स्टार्ट करा. 2 × cos 4 थीटा cos 2 थीटा. मी काय लिहिणार नाहीये, कुठला कन्सेप्ट आहे, यूज फॉर्म्युला 2 × cos A cos B. तो फॉर्म्युला टाकला त्याचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. कसं कसं काय काय करायचं ते तुम्हाला सांगतोय. सेम 94, सेम 95. 95 ला कसं लिहिणार, 2 × 2 मग अगेन साइन ए साइन बी. 2 × 2 ला 4 ला 2 × 2 ला कन्वर्ट करा, मग 2 साइन ए साइन बी. तो फॉर्मॅट तुम्हाला टाकावा लागेल, राईट. सगळे फॉर्मॅट टाका. काही ठिकाणी तुम्हाला cos C प्लस cos D ते पण फॉर्मॅट टाकावे लागतील. 97 ला cos C प्लस cos D त्या टाइपचे पण काही फॉर्मॅट इथे तुम्हाला पुट करायला लागतील. ठीक आहे. Similarly your 102, right? 102 आपण एक करून बघूयात. That is sin 2 alpha plus sin 2 beta upon sin 2 alpha minus sin 2 beta. अल्फा येईल, x येईल, थिटा येईल, कुठलाही अँगल येईल. तो sin C plus sin D, sin plus sin 2 sin cos, right? Sin minus sin 2 cos sin. So angle is 2 alpha plus 2 beta upon 2 alpha plus 2 beta minus 2 beta, C plus D upon 2 and C minus D upon 2. Right. Here also same angles, 2 alpha plus 2 beta upon 2 alpha minus 2 beta upon 2.
सो ऑब्वियसली 2 कॅन्सल. अजून काय कॅन्सल होते का तुमचं? नाही तर मग त्यातून तुम्हाला आन्सर क्रिएट करता येईल तसं. ठीक आहे, आय थिंक इथनं पुढे कॅन्सल होत नाहीये. वरती किती आले? साइन ऑफ 2 कॅन्सल होणार आहे. साइन ऑफ अल्फा प्लस बीटा कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा. डिनोमिनेटर इज cos of alpha plus beta and sine of alpha minus beta. Okay, so take pairs. So हा एक तुमचा पेयर तयार होणार, हा एक तुमचा पेयर तयार होणार. What you are getting? Sine angles are same. Sin theta upon cos theta is tan theta. So tan of alpha plus beta, and it is cos upon sine. Cos upon sine is cot. Cot of alpha minus beta. tan मध्ये आन्सर्स आहेत. So tan of alpha plus beta and cot theta is 1 upon tan theta. So tan of alpha minus beta. This answer you will get. Right? जसं आता मी करतोय, माझ्यासमोर मोबाईल आहे, मोबाईल मध्ये डीपीपी आहे, त्या डीपीपी मधले क्वेश्चन बघतोय आणि आपण सॉल्व्ह करत चाललोय. जसं तुमच्याकडे सुद्धा हातात एखादा मोबाईल पाहिजे आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्ही व्हिडिओज बघताय आणि मग ते तुम्ही सॉल्व्ह करत जाल, किंवा हातात तुमच्या प्रिंट पाहिजे. राईट? माझ्याकडे सुद्धा क्वेश्चन्स आहेत आणि त्या क्वेश्चनला मी एक एक सॉल्व्ह करत चाललेलो आहे. राईट? जसं तुमच्या समोर क्वेश्चन्स पाहिजे तर त्यातनं तुम्ही ऑटोमॅटिकली क्वेश्चन चूज करू शकता, सॉल्व्ह करू शकता. दॅट इज बेटर. 103, 104, 105 हे सगळे सेम पॅटर्न आहेत. 106 ला तुम्हाला पेअर सिलेक्ट करावे लागतील सॉल्व्ह करण्यासाठी. साइन एक्स मायनस साइन 3x प्लस साइन 5x मायनस साइन 7x अपॉन सेम पॅटर्न cos x मायनस cos 3x मायनस cos 5x and plus cos 7x. पेअर सिलेक्ट करा की ज्यातनं तुम्हाला आन्सर सेम मिळतील जवळपास. सो तुम्ही साइन एक्स घेऊ शकता आणि साइन 7x घ्या, म्हणजे ऍडिशन तुमची 8x अपॉन 2 4x येणार. राईट? तसे सिमिलरली हे दोन तुम्हाला पेअर्स घ्यावे लागतील, साइन 3x and साइन 5x. then you will get proper answers. Let's see what we can do. First one is sin x minus sin 7x, and middle two terms take minus sign common. Sin 3x and it will become minus sin 5x. काय काय होते बघूयात. Similarly denominator is cos x plus cos 7x and middle two term minus sign common घ्या, then you will get cos 3x and plus cos of 5x. Okay, so apply formulas everywhere. So first one, second one, then third one into fourth one. So which formula we are having? Sin c minus sin d. So sin minus sin, 2 cos sin, 2 cos sin. Right? So c plus d upon 2. किंवा पुढचं बघूया. Sin minus sin, 2 cos sin. Denominator cos plus cos, 2 cos cos. Cos plus cos, 2 cos cos. Okay. So now angles. Which angle we are getting? The first angle is obviously c plus d upon 2. So x plus 7x 8x. So here getting 8x upon 2. And subtraction x minus 7. So that is minus 6x upon 2. So 5 plus 3, 8x upon 2. And 3 minus 5, c minus d. 3 minus 5 is minus 2. So minus 2x upon 2. Denominator is also same. X and 7. So 8x upon 2 and minus 6x upon 2. And remaining terms are 8x upon 2 and minus 2x upon 2. Right? What we are getting? 2 into cos of 4x. Right? Into sine of minus 3x into 2 cos of 4x. मध्ये minus sign आहे, तर इथं मध्ये minus sign आहे. Okay, minus 2 cos 4x into sine of minus x divided by
2 into cos of 4x into cos of minus 3x minus 2 into cos of 4x into cos of minus x. Okay, what we can do? So take 2 into cos 4x common from numerator and denominator. 2 into cos of 4x we can take common. So inside, now this value is sine minus 3x. Sine minus 3x is minus sine 3x. Okay, sine minus theta is minus sine theta. Minus this value, sine minus theta is minus sine theta. Okay, similarly add denominators, solve this and see what you are getting, and then solve remaining terms. Denominator 2 cos 4x cancel, so cos minus 3x, cos minus 3x is cos 3x minus cos minus x is cos x. So just now solve remaining terms. Now you can solve. I have given hint to you. So 2 cos 4x, 2 cos 4x cancel. So only minus minus plus. So sin x minus sin 3x, and denominator you can write cos of 3x minus cos of x. So apply formulas, then you will get answer. Okay. काय काय ते बघा यातनं. Sin minus sin, 2 cos sin. Okay, and cos minus cos minus 2 sin sin. So angles काय काय येणार आहेत? x plus 3x 4x upon 2 2x, x minus 3x minus 2x upon 2 minus x, 3x plus x 4x upon 2 2x, and 3x minus x 2x upon x, so x. Okay, so numerator is sin minus theta is minus sin theta, so minus 2 cos of 2x into sin of x, and denominator is minus 2 sin of 2x into sin x. So finally what we got, minus 2 cancel, sin x cancel, and after that what we got, final answer is cos theta upon sin theta, that is cot theta. कॅल्क्युलेशन्स बघा, माझे कॅल्क्युलेशन्स रॉंग येऊ शकतात, तुम्ही सेल्फ सॉल्व करा आणि कुठं प्रॉब्लेम आला तर तुम्ही ती गोष्टी डिस्कस करू शकाल. ओके, काही ठिकाणी मला जम्प्स मारायला लागतील, सगळे क्वेश्चन घेणं पॉसिबल नाहीये, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण घेतोय. 120 हा पण नीट करा, मगाचेच कन्वर्जन तुम्हाला वापरायचे तिथं 1 प्लस साइन 2 थीटाचे कन्वर्जन्स आणि 1 मायनस साइन 2 थीटाचे कन्वर्जन्स तुम्हाला यूज करायचे आहेत कॉस आणि सायन्स मधले, राईट. आणि मग ते तुम्हाला सॉल्व्ह करत करत पुढे त्याचा आन्सर्स मिळून जातील, कारण त्याचं डिफरन्शिएशन सुद्धा विचारतात, त्याचं इंटिग्रेशन सुद्धा विचारतात, सेम पॅटर्नचा तो आहे, बरोबर आहे का. बघा याला आपण काय यूज करणार, मग तुमचा चेंज होतो जो पुढे जातो, हा तुमचा असतो कॉस थीटा अँड प्लस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हा तुमचा असतो कॉस थीटा मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. त्याला आपण त्याला टॅन पर्यंत कसं घेऊन जातो तो पण फॉर्मॅट आपण बघितला होता, टॅन पाय बाय 4 प्लस मायनस मध्ये त्याला आपण कसं घेऊन जातो त्या फॉर्मॅट मध्ये त्याला अप्लाय करा. वन 32 हा पण थोडा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नंतर सॉल्व्ह करा तुम्ही. tan 20 tan 40 tan of 60 tan of 80, तसाच एक क्वेश्चन असतो साइन मधला सुद्धा, साइन 20 साइन 40 साइन 60 अँड साइन 80. तसाच कॉस मधला पण क्वेश्चन असतो, कॉस 20 कॉस 40 कॉस 60 अँड कॉस 80. यांचे डिरेक्टली फॉर्म्युलेचे ऍप्लिकेशन्स, डिरेक्ट फॉर्म्युले सुद्धा असतात की जे जेईला अप्लाय होतात,
किंवा तुम्ही सीईटी लेवलला त्याला सॉल्व्ह करत करत पुढे गेलं तरी पण चालेल. ऑब्विसली या दोघांचं डिव्हिजन म्हणजे हा तुमचा तयार होतो टॅन मधला. साइन कॉस्टचा जर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला डोक्यात असेल तुम्ही नंतर तुम्हाला शेअर करीन स्टँडर्ड फॉर्म्युलाज मध्ये, त्या गोष्टी तुम्हाला इझिली करता येतील. अदरवाईज त्याला आपण सॉल्व्ह करत करत पुढे जातो. याला तुम्हाला काय करायचंय, याला 1/cos20 नी 2cos20 नी मल्टिप्लाय करायचं आणि 2cos20 नी मल्टिप्लाय करणार, डिवाइड करणार. मग 2cos20 हिंट्स देतोय, 2cos20 आणि sin20 हा तुमचा sin40 मध्ये कन्वर्ट होतो, sin 2 थीटाचा फॉर्म्युला. मग त्याला करत 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 पुढे तुम्हाला जायचंय ते सॉल्व्ह होतो, किंवा याला सुद्धा तुम्ही त्या पॅटर्ननी करू शकता, cos थीटा sin थीटा कुठल्याही पॅटर्न मधून. मी परत ते सांगतोय, यातले बरेचसे क्वेश्चन तुम्हाला 11 स्टँडर्डला झालेले आहेत. थोडंसं तुम्हाला 11 स्टँडर्डचं बुक घ्यावं लागेल, किंवा त्याच्यात जर तुम्ही काय क्वेश्चन सॉल्व्ह केले असतील ते बघावे लागतील. सगळ्याच गोष्टी पुढे घेणं पॉसिबल होणार नाही, नाहीतर क्रॅश कोर्स संपणार नाही. 2 वर्षाचा सिलेबस आपल्याला 2 महिन्यात किंवा 1.5 महिन्यात कम्प्लीट करायचा आहे. थोडेसे तुम्हाला त्यात एफर्ट्स घ्यावे लागतील. इझी गोईंग याच्यात कुठली गोष्ट तुम्हाला होणार नाही, राईट. मी आता बोलल्यासारखं आय थिंक हा क्वेश्चन नंबर तुमच्याकडे आहे, दिसला मला 146. कॉस्टचा पण दिसलाय मला 147. याचे पाहिजे तर मी तुम्ही थोडं आज ट्राय करा, मग मी तुम्हाला त्याचे आन्सर्स पाठवीन की त्याला ते कसं कसं करायचं आहे. डायरेक्ट फॉर्म्युले सुद्धा पाठवीन आणि त्याच्यात तुम्हाला सिम्प्लिफिकेशन सुद्धा पाठवीन. एक यातलं करून टाकू आपण. 147 तुमचा आहे cos20, cos40, cos60 and cos80. तिघांचे प्रोसेस वेगवेगळे बरं का, सेम प्रोसेसने तिन्ही क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत. हा क्वेश्चन तुम्हाला पण साइन आणि कॉस प्रोसेस एका स्टँडर्ड फॉर्मॅटने सॉल्व्ह होतो. याला तुम्ही काय करू शकता, 1/2 इंटू sin20 नी डिवाइड करा आणि 2 इंटू sin20 नी मल्टिप्लाय करा. रिमेनिंग टर्म्स आर cos20, cos40, cos80, cos60 ची व्हॅल्यू टाकू द्या. cos60 असतो तुमचा 1/2, राईट. या 1/2 ला बाहेर घ्या. 1/4 sin20 into here what you are getting, so obviously this value 2 into sin theta cos theta, it is sin of 2 theta, मग तो sin 40 मध्ये तुमचा कन्वर्ट होणार. sin 40, cos 40 and cos 80 हा 1/2 ऑलरेडी आपण बाहेर घेतलाय. याला काय करणार, याला परत 2 नी मल्टिप्लाय करा आणि खाली 2 नी डिवाइड करा, राईट. What you are getting, 1/8 into sin 20 into again same concept 2 into sin theta cos theta, it is sin of 2 theta हा sin 80 मध्ये कन्वर्ट होणार. ओके, then cos of 80 again same concept, multiply by 2 and divide by 2. What we are getting, I will write here 1/16 sin 20. 20 च्या ठिकाणी थिटा पण येतो, थिटा 2 थिटा 4 थिटा 8 थिटा असे मल्टिप्लाय करत. आता तुमचा काय झाला, अगेन 2 इंटू साइन थिटा कॉस थिटा, 2 इंटू साइन थिटा कॉस थिटा, इट इज साइन ऑफ 2 थिटा म्हणजे 80 इंटू 2 160. ओके, what we are getting in short, 1/16 into sin of 160 and sin of 20. sin 160 ला आपण टाकणार 180 minus 20 and upon sin 20, 1/16 already is there, that is equal to 1/16 into sin 20 is at denominator and numerator is sin 180 minus theta. 180 involvement is there, so sin's answer runner sin 20 and 180 minus theta is second quadrant, so it is positive, it will get cancelled and you will get answer 1/16. ओके, त्यानंतर साइनचं पण सॉल्व्ह करा. जेव्हा तुम्ही 146 सॉल्व्ह करायला जाल, 146 ला ही प्रोसेस अप्लाय करायची नाही,
इथे तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करायचं आहे आणि 2 इंटू साइन ए साइन बी तो फॉर्म्युला लावावा लागेल. नंतर ट्राय करा 146 साठी 2 इंटू साइन ए साइन बी ते फॉर्म्युले अप्लाय करत करत त्याला तुम्हाला पुढे जावं लागेल. ठीक आहे. याच्यात पण तुम्हाला नुसतं 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर 2 इंटू कॉस ए कॉस बी त्या टाइपनी सुद्धा तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि याला डायरेक्ट फॉर्म्युला सुद्धा स्टँडर्ड अवेलेबल आहे. पण जास्त फॉर्म्युले वाढवले तर थोडस प्रेशर क्रिएट होतं ब्रेनला रिमाइंड करण्यासाठी. तर इझिली सॉल्व्ह होत असेल 1 मिनिटाच्या आत तर फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज नाहीये. थोडेसे डिफिकल्ट फॉर्म्युले ते पण याचे फॉर्म्युले मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करीन की जे जेईला बऱ्याच वेळेला जेई मेन किंवा ऍडव्हान्सला यूज केले जातात. क्वेश्चन नंबर हे जे पुढचे आहेत म्हणजे 152 ऑनवर्ड्स 153 ऑनवर्ड्स हे सगळे प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल वरती डिपेंड आहेत. त्यातला एका दुसरा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. फॉर क्वेश्चन नंबर 154 दॅट इज साइन ए प्लस साइन बी अँड मायनस साइन सी. थोडेसे कॅल्क्युलेशन बेस सगळे हे आहेत. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला सगळे क्वेश्चन ऑलमोस्ट तुम्हाला 11वीच्या टेक्स्टबुक मध्ये झालेले होते त्या सेम पॅटर्न मधले आहेत. एक 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 तुम्हाला त्यातले एक एक पॅटर्नवरचा एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करा. राईट. काय होऊ शकतो बघा साइन ए प्लस साइन बी मायनस साइन सी. इथे पहिली या दोघांना फॉर्म्युला अप्लाय करा. साइन सी प्लस साइन डी. साइन सी प्लस साइन डी किती असतो साइन प्लस साइन 2 साइन अँड कॉस. राईट. इथे येणार ए प्लस बी अपॉन 2. हिअर आय विल गेट ए मायनस बी अपॉन 2 आणि हा झाला तुमचा मायनस साइन सी. राईट. मग 2 इंटू आता हा फॉर्म्युला तुमच्याकडे अवेलेबल आहे. राईट. साइन ए प्लस बी अपॉन 2 आपण स्टँडर्ड फॉर्म्युलेज मध्ये हा बघितला होता. याचा मेन कन्सेप्ट काय असतो तुमचा ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू असतो पाय. आता इथे आपल्याला काय पाहिजे ए बाय 2 प्लस बी बाय 2 पाहिजे. राईट. ए प्लस बी अपॉन 2 मग तो असं तुमचं पाय बाय 2 मायनस सी बाय 2. राईट. तर याला तुम्ही असं करू शकता ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 दॅट इज इक्वल टू पाय बाय 2. याचा तुम्हाला साइन पाहिजे. साइन राइट साइड साइन जो साइन पाय बाय 2 मायनस थिटा साइन 90 मायनस थिटा असतो कॉस थिटा. हा तुमचा कॉस ऑफ सी बाय 2 मध्ये कन्वर्ट होणार हा अँगल. हा फॉर्म्युला जरी नाही आठवला तरी तुम्ही ऑन द स्पॉट लगेच तयार करू शकता. आता हा सगळे हाफ अँगल आहेत. याला सुद्धा हाफ अँगल मध्ये कन्वर्ट करा. साइन थिटा किती असतो 2 इंटू साइन थिटा कॉस थिटा. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला साइन 2 थिटा इज 2 into sin theta cos theta. Now what we can do? Take 2 into cos c by 2 common from the both the terms. 2 cos c by 2 common. So inside cos of a minus b by 2, 2 into cos c by 2 gela minus sin of c by 2. Okay. So 2 into cos c by 2. Then cos of a minus b by 2. Again here you have to use formula in reverse mode. हा जो फॉर्म्युला तुमच्याकडे आता आलेला आहे म्हणजे साइन सी बाय 2 त्याला रिव्हर्स मोड मध्ये टाकावं लागेल की साइन सी बाय 2 आन्सर कशाचं असतं. साइन सी बाय 2 आन्सर कशाचं तुमचे कॉस ऑफ काय करणार बघा साइन सी बाय 2 काय असणार आहे म्हणजे याचाच तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तसा इथला एक फॉर्म्युला तुमचा काय होता यातनं एक फॉर्म्युला तयार झाला तुमचा. याचा तुम्ही साइन घेतला साइन ऑफ ए प्लस बी बाय 2 तुमचा असतो साइन ऑफ पाय बाय 2 मायनस सी बाय 2 म्हणजेच कॉस ऑफ सी बाय 2 तो आपला यूज करून झालाय. आणि याचा जर तुम्ही कॉस घेतला कॉस ऑफ ए प्लस बी बाय 2 दॅट इज इक्वल टू कॉस पाय बाय 2 मायनस सी बाय 2 इज इक्वल टू साइन सी बाय 2. म्हणजे साइन सी बाय 2 चा ऍक्च्युअली काय फॉर्म्युला आहे रिव्हर्स मोड मध्ये cos of a plus b upon 2, right? Minus sign inside as it is. So again here you have to use 2 into cos c by 2. आता इथे तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे here you have to use formula cos c minus cos d. cos c minus cos d या टाइपच्या क्वेश्चन मध्ये फॉर्मॅट हा सेमच आहे सगळ्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला. फक्त प्रत्येक ठिकाणी कुठला कुठला अँगल यूज करायचा आहे कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे त्याच्यावरती तुमचं जस्ट कन्व्हर्जन चेंज होत जातात अँगल्स चेंज होत जातात.
cos minus cos minus 2 sin sin. And solve this. Now angle किती येणार? A minus B by 2, A plus B upon 2. Similarly, A minus B upon 2, right? I will write here. थोडस स्पेस कमी आहे मला. 2 into cos C by 2 to minus 2 sin. याला फक्त आता नीट सॉल्व करा अँगल्सला, पुढे तुम्हाला इझी जाईल. इथे इथं काय काय येणार आहेत बघा. सो हिअर यू विल गेट A/2 ठीक आहे. हा तुमचा B/2 आणि मायनस B/2 हे कॅन्सल होणार आहेत. आणि पुढे गेल्यानंतर परत सेम मायनस याच्यात तुमचा A/2 आणि मायनस A/2 हे तुमचे कॅन्सल होतील. मग रिमेनिंग टर्म्स काय काय राहिले तुमचे? पहिल्यामध्ये A/2 प्लस A/2. A/2 प्लस A/2 किती येणार? 2A/2. 2 कॅन्सल, तो A येणार, पण खाली अजून एक इथं 2 आहे. हा अँगल तुमचा फक्त इथं A/2 राहणार आहे. सेकंड मध्ये तुमचा मायनस B/2 मायनस B/2 म्हणजे मायनस 2B/2. 2 कॅन्सल म्हणजे मायनस B या तुमचा कन्वर्ट होणार आहे मायनस B/2. ओके. व्हॉट नेक्स्ट? ह्या मायनस साईनला बाहेर घ्या आणि हा मायनस साइन मायनस थिटा मायनस साइन थिटा तो पण बाहेर येणार. मायनस मायनस प्लस तयार होईल. 2 into 2 4 येणार. 4 into sin A/2 sin B/2 and cos C/2. इट इज युअर आन्सर. सी प्रॉपरली कसं त्याला सॉल्व्ह केलेलं आहे. सेम कन्सेप्ट. कुठल्याही स्टेप मध्ये काही प्रॉब्लेम आला तर मला विचारा. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे जो क्वेश्चन तुम्हाला नीट जमत नाहीये त्याला स्टार मार्क करून ठेवा की आपल्याला सेल्फ स्टडी मध्ये याला जास्त फोकस करायचंय. याच टाइपचे पुढचे सगळेच्या सगळे क्वेश्चन्स आहेत. या टाइपने तुम्हाला प्रत्येक चेंज करावं लागेल. 154 बी 155 सेम पॅटर्न आहेत, राईट. 156 157 त्याला काय केलंय? त्या ए च्या ठिकाणी 2A केलाय, बी च्या ठिकाणी 2B केलाय आणि सी च्या ठिकाणी 2C केलाय. म्हणजे अँगल येताना तुम्हाला इथं अँगल A येणार, इथं अँगल B येणार, इथं अँगल C येणार. थोडेफार टर्म्स चेंजेस होतील, कोइफिशियंट चेंज होऊ शकतो, पण म्हणजे प्रोसेस तुम्हाला सगळ्या सेमच ठेवावा लागणार आहे पुढच्या क्वेश्चन्सला. 156 157 158 वगैरे करायला जाऊ नका. 3π/2 वगैरे त्यातल्या काही त्या गोष्टी येत नाहीत. यात अजून काही पॅटर्न तुम्हाला सांगतो. म्हणजे 164 किंवा 163 स्क्वेअरिंग मधले 161 162 63 64 किंवा 165 166 हे सगळे स्क्वेअरिंग मध्ये आहेत. इथे तुम्हाला काही ठिकाणी तुम्हाला स्क्वेअरिंग दिसते. मग त्यात काय काय करू शकता तुम्ही? सपोज कुठं तुम्हाला कॉस स्क्वेअर थिटा दिसला तर कॉस स्क्वेअर किंवा 2 थिटा समजा त्याला, तर कॉस स्क्वेअर 2 थिटा काय यूज करायचा? 1 प्लस कॉस थिटा हा फॉर्म्युला आपल्याला असतो. 1 प्लस कॉस 2 थिटा इज 2 कॉस स्क्वेअर थिटा अँड 1 मायनस कॉस 2 थिटा इज 2 साइन स्क्वेअर थिटा, राईट. याचे ऍप्लिकेशन कसं यूज करायचं याला रिव्हर्स लिहून घ्या. म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा तुमचा किती असतो? 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2. हा तुमचा कसा चेंज होणार? 1 माय जिथे तुम्हाला दिसेल साइन 1 साइन स्क्वेअर, so you can change sin square theta as 1 minus cos 2 theta upon 2. so हे फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचे. इथं cos square theta दिसतोय आणि sin square theta दिसतोय आणि मग 1/2 1/2 चे ऍडिशन्स करायचे. रिमेनिंग टर्म्सला परत सेम प्रोसेस तुम्हाला अप्लाय करायची, राईट. या टाइपने तुम्हाला त्याला सॉल्व्ह करावं लागेल. हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. हे क्वेश्चन नीट जमणार नाहीत ते बिंदास डाउट्स ग्रुप वरती क्वेश्चन नंबर्स टाका. हे क्वेश्चन आम्हाला जमत नाहीये, त्याचे सोल्युशन मी तुम्हाला स्वतः लिहून पाठवीन आणि मग तुम्हाला स्टेप सुद्धा एक्सप्लेन करीन. पण जेवढं जमते तेवढं पटापट करा, त्यात कुठेही कन्फ्युजन राहू नका. पण माझं सजेशन असेल 11 स्टँडर्डचं टेक्स्टबुक काढा. त्यात तुम्हाला कुठले कुठले क्वेश्चन दिसत आहेत बघा, राईट. त्याचे आन्सर तुम्ही ऑलरेडी 11वीला काही ना काही सॉल्व्ह केलेले असणार आहेत. पण तुम्ही 11वीचं टेक्स्टबुकच नाही ओपन केलं आणि मग मला येतच नाही म्हणत राहिलात तर मग हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह नाही होणार. CET question is majorly based on
युअर टेक्स्टबुक मधले क्वेश्चन जर तुम्ही 100% केले तरी पण तुमचा सीईटीचा 90% तुमचा जो पेपर आहे तो कव्हर होतो. म्हणजे 50 मधले तुम्ही कमीत कमी 45 क्वेश्चन्स इझिली अटेम्प्ट करू शकता फक्त टेक्स्टबुक बेसवरून. आणि मग बाकीला त्याला थोडंसं ऍप्लिकेशन बेसला जर आपण अजून जास्त गेलो टेक्स्टबुक सोडून तर त्यातनं बाकीचे क्वेश्चन्स कव्हर होतात. तो जो तुमचा 11वीचा सिलेबस आहे तो मात्र प्युअरली तुमचा टेक्स्टबुक ओरिएंटेडच येतो. त्यामुळे टेक्स्टबुक हे तुमचं 100% स्ट्रॉंग झालं पाहिजे. राईट. सो याच्यावरती काम करा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 12th स्टँडर्ड वरती काम करणार आहे. 12th स्टँडर्डला सुद्धा आपल्याला 2 लेक्चर्स लागतील. त्यामुळे आपल्याला 2 डेज लागतील. मग आपण मॅट्रायसेसला 2च्या ऐवजी एक डे मध्ये मॅट्रिक्स कव्हर होऊ शकतो. त्याला काही 2 दिवस लागणार नाहीत. आणि तो बऱ्यापैकी तुम्हाला 12वीला सगळ्यांना इझी जाणारा चॅप्टर होता. त्यातला पण 1 दिवस कमी करून ट्रिग्नोमेट्रीला वाढूयात. आणि गरज पडलं तर आपण संडेला सुद्धा काही तिथं लेक्चर्स यूज करू शकतो. राईट. संडेच्या एक्झाम साठी तुमचं प्रिपरेशन हे चालू ठेवा कंटिन्युअसली. ओके. रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि काही डाउट्स असतील तर डाउट्स ग्रुप वरती पोस्ट करा. चलो, थँक्यू.